गेल्या काही दिवसांपासून मीरा भाईंदरमध्ये वातावरण चांगलंच तापणार आहे। मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या व्यापाऱ्याला मनसैनिकांनी 1 जुलैला चोप दिलेला होता आणि त्यानंतर संतप्त व्यापाऱ्यांनी 3 जुलैला मोर्चा तसंच कडकडीत बंद पाळत या मारहाणीचा निषेध केलेला। व्यापाऱ्यांच्या मोर्चाला मनसे आणि मराठी भाषिकांनी मोर्चाला उत्तर देण्याचा निर्णय घेतलेला आणि त्यानंतर 8 जुलैला मीरा रोडमध्ये मराठी भाषिकांचा हा आवाज घुमला। मनसे, शिवसेना, युबीटी आणि मराठी एकीकरण समितीने मोर्चा काढला आणि मराठी ताकद दाखवून दिली। या यशस्वी मोर्चानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ आज मीरा रोडमध्ये धडाडणार आहे। तर निश्चितच आज मीरा रोडकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण आज मराठी जन पुन्हा एकदा एकवटलेले आज मीरा रोडमध्ये दिसणार आहेत आणि एक प्रकारे शक्ती प्रदर्शन आज मनसेचं दिसून येणार आहे। खरं तर मुद्दा हा मराठीचा आहे, मराठी अस्मितेचा, मराठी भाषेचा आहे आणि म्हणूनच राज ठाकरे आज इथल्या मराठी जनांना कौतुकाची थाप देण्यासाठी स्वतः येणार आहेत। 8 जुलैला जे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं होतं, या आंदोलनानंतर मोठं यशस्वी आंदोलन झालेलं होतं आणि कुठल्याही नेतृत्वाविना सुरुवातीला सुरू झालेल्या आंदोलनामध्ये काही वेळानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी झालेले होते। तर एकंदरीत काय मीरा भाईंदरमध्ये वातावरण आहे जाणून घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्या। सीमा, आता मोठ्या संख्येनं मनसेचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे, संध्याकाळी जाहीर सभा होणार आहे, मात्र सध्याचं नेमकं वातावरण काय आहे, कितपत राजकीय वातावरण त्या ठिकाणी तापलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे? संध्याकाळी 7 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा मीरा रोड येथे पार पडणार आहे आणि त्यासाठी जय्यत अशी तयारी खरं तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मीरा रोडमध्ये सुरू आहे। बॅनरबाजीचा आढावा तर आपण घेतलेलाच आहे। वाघ येतोय, सोबतच हिंदू जननायक मराठीचा बुलंद आवाज अशा आशयाचे बॅनर आपल्याला फक्त मीरा भाईंदरच्या या नित्यानंद नगरमध्येच नाही तर संपूर्ण परिसरामध्ये अशा प्रकारची बॅनरबाजी ही ठिकठिकाणी करण्यात आलेली आहे आणि एक प्रकारे मोठं शक्ती प्रदर्शन मनसेच्या वतीनं आज करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नित्यानंद नगरमधल्या या रस्त्यावरती आज राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडेल। या रस्त्यावरतीच मोठ्या प्रमाणात मराठी माणूस सोबतच मनसेचे कार्यकर्ते हे उपस्थित राहणार आहेत। खरं तर आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून मीरा रोडमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद जो आहे तो पेटलेला होता आणि जे अमराठी व्यावसायिक आहेत त्यांनी मनसेच्या विरोधामध्ये मोर्चा काढलेला होता। त्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मनसेकडनं सुद्धा भव्य दिव्य असा मोर्चा काढण्यात आलेला होता आणि त्यानंतर राज ठाकरे हे मीरा रोडमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे या मोर्चाला आज होणाऱ्या या सभेला अर्थात मोठं महत्त्व तर आहेच, कारण की ज्या प्रकारे अमराठी व्यावसायिकांनी मनसेच्या विरोधामध्ये एक प्रकारे भूमिका घेतलेली होती त्यालाच उत्तर म्हणून हे संपूर्ण काही घडामोडी ज्या आहेत ते घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी भव्य दिव्य असा स्टेज उभारण्यात येत आहे। या स्टेजवरून आज मराठीचा आवाज पुन्हा एकदा मीरा रोडमध्ये घुमताना आपल्याला पाहायला मिळेल। दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मनसेच्या वतीनं मीरा रोडमध्ये एक भव्य दिव्य असा मोर्चा अमराठी व्यावसायिकांच्या विरोधात काढण्यात आलेला होता, तेव्हा ठाकरे गटाचे प्रतिनिधी राजन विचारे असतील किंवा इतर जे महत्त्वाचे स्थानिक प्रतिनिधी होते, स्थानिक पदाधिकारी होते, ते त्या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते। आज सुद्धा तशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे। जे स्थानिक पदाधिकारी आहेत ते ठाकरे गटाचे ते या आजच्या या मोर्चामध्ये सहभागी होतील, कारण राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर ठाकरे गटाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत राज ठाकरे यांच्या स्वागताचे। त्यामुळे ती एकी पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावरून आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी आज पाहायला मिळेल। सोबतच अर्थात मराठीचा मुद्दा आहे, राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा आक्रमक होतीलच आणि ज्या पद्धतीनं अमराठी व्यावसायिकांनी जी भूमिका घेतलेली होती, मारहाण झालेली होती मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत आणि कुठेतरी मराठी बोलणार नाही असा एक त्यांचा कुठेतरी सूर होता, तर त्यालाच आज नक्की काय उत्तर दिलं जातं, राज ठाकरे नक्की त्यांना काय संबोधित करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि भव्य दिव्य मोर्चा काढण्यात आलेला होता मागच्या महिन्यामध्ये आणि त्याला मोठ्या प्रमाणात यश सुद्धा मिळालेलं होतं, तर त्याची त्या संदर्भात सुद्धा आज राज ठाकरे बोलतीलच। त्यामुळे आज कोणकोणत्या मुद्द्याला राज ठाकरे हात घालणार, फक्त सोबतच जे प्रताप सरनाईक आहेत स्थानिक प्रतिनिधी त्यांना सुद्धा मागच्या मोर्चामध्ये लोकांनी हकलून काढलेलं होतं, अगदी त्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी झालेल्या होत्या, तर
त्या संदर्भात राज ठाकरे काय बोलतात आणि इतर नक्की कोणकोणते मुद्दे राज ठाकरे उपस्थित करतात हे पाहणं महत्त्वाचं असतं. अगदी फक्त अजेंडा मराठीचाच आहे असं राज ठाकरे यांनी यापूर्वी सुद्धा अनेकदा सांगितलेलं आहे. मात्र निश्चितच त्यांच्या या सगळ्या भाषणाकडे लक्ष असणारे. सीमा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर आज ही मोठी जाहीर सभा होणार आहे राज ठाकरे यांची आणि काही वेळामध्ये या ठिकाणी अविनाश जाधव पोहोचणार आहेत कारण ते ठाण्यावरून नुकतेच निघालेले आहेत आणि पाहूया त्यांची प्रतिक्रिया. मीरा रोड मध्ये येत आहेत आणि प्रत्येक माणूस आज मीरा भाईंदर मधला खुश आहे. कारण मागच्या अनेक वर्षापासून मीरा भाईंदर मधल्या काही नेत्यांनी तिथे मराठी माणसाला हा नेहमीच दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून जो काही राग होता तो त्या दिवशी रस्त्यावर दिसला. तिथे विषय व्यापाऱ्याला मोर्चा काढायची परवानगी दिली जात होती, पण मराठी माणूस ज्या वेळेला आपल्या भाषेसाठी मोर्चा काढत होता त्यावेळेला त्याला परवानगी दिली जात नव्हती आणि त्या सगळ्याचा तो विरोध होता आणि त्यातून तो मोर्चा घडला. आज तिथल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना भेटायला सन्माननीय राजसाहेब मीरा भाईंदरला येतात आणि आमच्या प्रचंड महाराष्ट्र सैनिकांमध्ये आज प्रचंड आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे.